नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या भूगोल या शालेय पाठ्यपुस्तकातील पहिल्या 4 पाठांवर आधारित 60 वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत. याआधी आपण इयत्ता 8वीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या शालेय पाठ्यपुस्तकावर आधारित 5 ते 6 व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही ते देखील पाहू शकता. आजचा आपला आहे इयत्ता 8वी भूगोल. आता यामधील आपला पहिला पाठ बघा, स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. आता यावर आपण प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न बघा, पृथ्वीला एक फेरी म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो किंवा किती वेळ लागतो? एक फेरी म्हणजेच काय, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याला आपण परिवलन असं म्हणतो. आता हे परिवलन करण्यासाठी सुमारे पृथ्वीला 24 तास लागतात. पुढचा प्रश्न आहे, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालावधीला काय म्हणतात? तर त्याला आपण दिनमान असं म्हणतो. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 3, सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या कालावधीला काय म्हणतात? तर त्याला रात्रमान असं म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला फिरते? तर पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5, पृथ्वीच्या परिवलनामुळे आपण काय अनुभवतो? तर पृथ्वीच्या परिवलनामुळे आपण सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त आणि मध्यरात्र अनुभवत असतो. प्रश्न 6, एका तासात पृथ्वीची किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात? तर एका तासामध्ये पृथ्वीची सुमारे 15 रेखावृत्ते ही सूर्यासमोरून जात असतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7, दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती मिनिटांचा फरक असतो? तर यामध्ये 4 मिनिटांचा फरक असतो. प्रश्न 8, स्थानिक वेळ कशाच्या आधारे निश्चित केली जाते? तर ही मध्यान्हाच्या आधारे निश्चित केली जाते. प्रश्न 9, जगाचे एकूण किती काल विभाग करण्यात आलेले आहेत? तर जगाचे एकूण 24 काल विभाग करण्यात आलेले आहेत. प्रश्न 10, भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? तर 82.5 पूर्व या रेखावृत्तावरून ठरवली जाते. प्रश्न 11, भारताची प्रमाणवेळ कोणत्या शहरावरून जाते? तर भारताची जी प्रमाणवेळ आहे ते उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद यातील मिर्झापूर या ठिकाणावरून जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 12, जागतिक प्रमाणवेळेसाठी कोणते रेखावृत्त मानले जाते? उत्तर आहे 0 डिग्री किंवा 0 अंश रेखावृत्त, ज्याला आपण ग्रीनिच रेखावृत्त असं देखील म्हणतो. प्रश्न 13, भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेच्या किती तास पुढे आहे? तर 5.5 तास पुढे आहे, म्हणजे 5 तास 30 मिनिटे. पुढचा आपला पाठ आहे पाठ 2, पृथ्वीचे अंतरंग. आता आपण यावरील प्रश्न पाहूया. प्रश्न 16 बघा, पृथ्वीच्या अंतरागाचे मुख्य 3 विभाग कोणते आहेत? तर ते आहे भूकवच, प्रावरण आणि गाभा. प्रश्न 17, भूकवचाचे 2 भाग कोणते आहेत? तर ते आहे खंडीय कवच आणि महासागरीय कवच, हे 2 भाग आहेत. प्रश्न 18, खंडीय कवच प्रामुख्याने कोणत्या मूलद्रव्यांनी बनलेले आहे? तर ते सिलिका आणि ॲल्युमिनियम या 2 मूलद्रव्यांनी बनलेले आणि त्यालाच आपण सियाल असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 19, महासागरीय कवच कोणत्या घटकांनी बनलेले आहे? तर महासागरीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम, ज्याला आपण सायमा असं म्हणतो, या घटकांनी बनलेलं आहे. प्रश्न 20, पृथ्वीच्या केंद्रापाशी तापमान सुमारे किती असते? तर 5500 अंश ते 6000 अंश सेल्सिअस इतकं असतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 21, प्रावरणाचे 2 उपविभाग कोणते आहेत? तर ते आहे उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 22, कोणत्या थराला दुर्बल आवरण असेही म्हणतात? तर ते आहे उच्च प्रावरणला. प्रश्न 23, पृथ्वीच्या गाभ्याचे 2 भाग कोणते? उत्तर आहे बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. प्रश्न 24, बाह्य गाभा कोणत्या स्थितीत असल्याचे मानले जाते? तर बाह्य गाभा हा द्रवरूप किंवा अर्धद्रवरूप असल्याचे मानले जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 25, अंतर्गाभ्यात कोणती मुख्य मूलद्रव्ये आढळतात? तर अंतर्गाभ्यामध्ये लोह आणि निकेल, ज्याला आपण निपे असं म्हणतात, तर ही मूलद्रव्ये आढळतात. प्रश्न 26, भूजनित्र म्हणजे काय? तर भूजनित्र म्हणजे बाह्य गाभ्यातील विद्युत प्रवाहामुळे निर्माण होणारी चुंबकीय शक्ती होय. प्रश्न 27, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला काय म्हणतात? तर त्याला आपण चुंबकावरण असं म्हणतो. प्रश्न 28, खंडीय व महासागरीय कवचामधील विलकतेस काय म्हणतात? तर त्याला कॉन्रॅड विलकता असं म्हणतात. प्रश्न 29, भूकवच व प्रावरण यांच्यातील विलकतेस काय म्हणतात? तर त्याला मोह विलकता असं म्हणतात. प्रश्न 30,
शिलारस कोठे तयार होतो? तर उच्च प्रावरणामध्ये तयार होतो. आता पुढचा पाठ आहे आपला आर्द्रता व ढग. आता यावर आधारित आपण प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 31. हवेतील बाष्पाचे प्रमाण म्हणजे काय? तर त्याला आपण आर्द्रता असं म्हणतो. प्रश्न 32. बाष्पाचे जलरूपात रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर त्याला सांद्रीभवन असं म्हणतात. प्रश्न 33. हवेच्या बाष्प धारण क्षमतेपेक्षा बाष्प जास्त झाल्यास त्याला काय म्हणतात? तर त्याला वृष्टी असं म्हणतात. प्रश्न 34. सापेक्ष आर्द्रता कोणत्या एककात मोजली जाते? तर ती टक्केवारीमध्ये मोजली जाते. प्रश्न 35. उंचीनुसार हवेच्या तापमानात काय बदल होतात? तर उंचीनुसार हवेच्या तापमान काय होते? कमी होते. प्रश्न 36. ढगांचे उंचीनुसार मुख्य किती प्रकार पडतात? तर 3 प्रकार पडतात, ज्यामध्ये जास्त, मध्यम व कमी उंचीवरील असे प्रकारे ढगांचे उंचीनुसार मुख्य 3 प्रकार पडत असतात. प्रश्न 37. कोणत्या ढगातून विजांच्या कडकडासह पाऊस पडतो? तर ते आहे क्युम्युलोनिंबस. हे जे ढग आहेत तर यांच्या विजांच्या कडकडासह काय पडतात? यातून पाऊस पडत असतात. प्रश्न 38. ढग हवेत का तरंगतात? कारण जलकण अत्यंत सूक्ष्म वजनाने हलके असल्याने ढग हवेमध्ये तरंगत असतात. प्रश्न 39. ढगफुटी म्हणजे काय? तर ढगफुटी म्हणजे लहान क्षेत्रात ताशी 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडणे. प्रश्न 40. अति उंचीवरील ढग कशाचे बनलेले आहेत? तर ते हिमस्फटिकांचे बनलेले आहेत. प्रश्न 41. बाष्प संपृक्त हवा म्हणजे काय? तर ज्या हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता ही पूर्ण झाली आहे अशी हवा म्हणजेच बाष्प संपृक्त हवा होय. प्रश्न 42. सांद्रीभवन जमिनीलगत झाल्यास काय तयार होते? तर त्यामुळे दव, दहिवर आणि धुके तयार होतात. प्रश्न 43. पावसाच्या थेंबाचा कमाल व्यास किती असू शकतो? सुमारे 5 मिमी असू शकतो. प्रश्न 44. क्युम्युलस ढगांचे रूपांतर कोणत्या ढगात होऊ शकते? तर क्युम्युलोनिंबस या ढगामध्ये होऊ शकतं. प्रश्न 45. धुरके म्हणजे काय? तर धुके आणि धूर यांचे मिश्रण म्हणजेच धुरके होय. पुढचा पाठ आहे आपला पाठ 4. सागर तळ रचना. आता यावरील आपण प्रश्न पाहूया. प्रश्न 46. जलमग्न जमिनीच्या रचनेला काय म्हणतात? तर त्याला सागर तळ रचना असं म्हणतात. प्रश्न 47. सागर तळाचा सर्वात उथळ भाग कोणता आहे? तर तो आहे भूखंड मंच. प्रश्न 48. भूखंड मंचाची खोली साधारणतः किती असते? तर सुमारे 200 मीटर असते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 49. मासेमारीसाठी सर्वात उपयुक्त सागर तळ विभाग कोणता? तर तो आहे भूखंड मंच. प्रश्न 50. भूखंड मंचाचा उतार संपल्यावर येणारा तीव्र उतार म्हणजे काय? तर त्याला आपण खंडांत उतार असं म्हणतो. प्रश्न 51. महासागराचा सपाट भाग म्हणजे काय? तर त्याला आपण सागरी मैदान असं म्हणतो. प्रश्न 52. जगातील सर्वात खोल गर्ता कोणता आहे? याच्यावर तुम्हाला भरपूर वेळा प्रश्न येतो. तर जगातील सर्वात खोल गर्ता आहे मरियाना गर्ता, ज्याची खोली किती आहे? तर 11,034 मीटर आहे. प्रश्न 53. सागरी पर्वतांच्या पाण्यावर आलेल्या शिखरांना काय म्हणतात? तर त्यांना सागरी बेटे असं म्हणतात. प्रश्न 54. सागरी निक्षेप कशापासून बनतात? तर सागरी निक्षेप हे सूक्ष्म मातीचे कण, वनस्पती व प्राण्यांचे अवशेष यांपासून बनतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 55. भारतातील उंची मोजण्यासाठी शून्य पातळी कोठे मानली जाते? तर चेन्नई येथील समुद्र सपाटी जी आहे तर ती काय केली जाते? भारतातील उंची मोजण्यासाठी शून्य पातळी मानली जाते. प्रश्न 56. सागर तळावर होणाऱ्या भूकंपामुळे काय निर्माण होतात? तर त्यामुळे सुनामी लाटा निर्माण होतात. प्रश्न 57. सागरी पठाराचे उदाहरण द्या. तर हिंदी महासागरातील छागोसचे जे पठार आहे तर ते काय सागरी पठार आहे. प्रश्न 58. महासागराची सरासरी खोली किती आहे? तर सुमारे 3,700 मीटर आहे. प्रश्न 59. खंडांत उताराची अर्धसीमा ही काय मानली जाते? तर ती भूखंडाची सीमा मानली जाते. प्रश्न 60. सागरी अवसादात प्रामुख्याने कोणते घटक असतात? तर त्यामध्ये नद्यांनी वाहून आणलेला गाळ, राख आणि लाव्हारस हे असतात. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 8वीच्या भूगोल या शालेय पाठ्यपुस्तकावर आधारित 60 वन लाईनर प्रश्न पाहिलेले आहेत. आता आपण पुढील 4 पाठांवर आधारित पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पाहूया.
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.